नमस्कार सर्वांनाच. तर आज आपण बघणार आहोत धुळे जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा जो काही पेपर मार्च 2026 मध्ये झालेला आहे. तर या पेपरचे 2026 म्हणजे हा पेपर आहे मुळात 2024-25 चा, जो आता 2026 ला झालाय. तर त्याच्यामधले मराठी व्याकरणाचे प्रश्न, कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न आणि कुठल्या लेवलचे प्रश्न आले होते आणि त्याचं उत्तर स्पष्टीकरण काय असणार आहे, हे सगळं डिटेल मध्ये आपण इथे बघणार आहोत. सो लेट स्टार्ट. बघूया धुळे जिल्ह्यामध्ये आधी किती पेपर प्रश्न विचारले होते हे सुद्धा तुम्हाला इथे समजून येईल. तर पहिला प्रश्न होता आपल्या वाक्प्रचारांवर, शब्दसंग्रहांवर होता. अकसारणी या वाक्प्रचाराच्या योग्य उपयोगासाठी खालील पर्यायातून अचूक म्हणजे बरोबर आपल्याला शब्द अर्थ निवडायचा आहे. अकसारणे म्हणजे काय? राग येणे, प्रसिद्ध होणे, विचार करणे यापैकी नाही. अकसारणे म्हणजेच काय? तर अकसारणं म्हणजे आपलं नाव आपण फेमस होऊन जाणं, प्रसिद्ध होणे. ऑप्शन सेकंड नवीन आहे या वर्षीचा, त्यामुळे जास्तीत जास्त पाठांतर ठेवा याचं. पुढे अनुकंपा या शब्दाचा समानार्थी शब्द हा जुनाच PYQ आहे. करुणा, अडाणी, संकट, निराधार. अनुकंपा म्हणजे काय? अनुकंपा म्हणजे एखाद्यावर दया दाखवणं, दयेची भावना दाखवणं. स्कीम पण असते याची, अनुकंपा योजना म्हणून, हो की नाही? अनुकंपा म्हणजे करुणा. ऑप्शन फर्स्ट राईट. शब्दसंग्रहांनी सुरुवात झाली धुळ्यामध्ये. अपूर्व या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अपूर्व. पूर्व अपूर्व, तर विरुद्धार्थी काय येईल? उपेक्षा, परिस्पर्श, सामान्य आणि सत्कृत्य. अपूर्व म्हणजेच काय? जे कधीच आधी घडलेलं नाहीये. अपूर्व, पूर्वी कधीही न घडलेले. मग त्याला अपोजिट आहे की ते नेहमी घडतेच, हे कॉमन आहे आपल्यासाठी, रोजच आहे. म्हणजे सामान्य, सर्वसामान्य. ऑप्शन 3 राईट. शेतातून जाणारी वाट हा पण गेल्या वर्षीचा PYQ या वर्षी सुद्धा विचारलाय परत. शेतातून जाणारी वाट या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. काय येईल? पाणथळ, पागा, पादचारी आणि पाणंद. शेतातूनच जाणारी पायवाट जी असते त्याला आपण काय म्हणतो? पानंद म्हणतो. ऑप्शन 4 राईट. पुढचा प्रश्न, केळीवर नारळी आणि म्हणे घर चंद्रमौळी या म्हणीचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. ओळखा, काय येईल बरोबर? केळीवर नारळी आणि म्हणे घर चंद्रमौळी, तर अत्यंत दरिद्री अवस्था आपण म्हणतो किंवा अत्यंत गरिबीची हालाकीची परिस्थिती. ऑप्शन फर्स्ट राईट. निर्मळ या शब्दाची संधी ओळखायची आता. नि विसर्ग अधिक मळ, नि विसर्ग अधिक मळ, निर अधिक मळ, निर्र अधिक मळ. काय येईल बरोबर? निर्मळ. विसर्ग र संधी आहे ही आपली. विसर्गाचा र होतो म्हणून विसर्ग र संधी. विसर्गाचा र का झालाय? विसर्गाच्या मागे ई किंवा उ असून विसर्गाच्या पुढे मृदू वर्ण आलाय म्हणून विसर्गाचा र झालाय. ठीक आहे. नि विसर्ग अधिक मळ, निर्मळ. ऑप्शन फर्स्ट राईट. पुढे अजिबात घाई नाहीये आपल्याला. हीच ती वेळ आहे की प्रत्येक प्रश्न परफेक्ट करून घ्यायची. त्याच्यामुळे जेवढे प्रश्न तेवढे सगळे तर मी घेणारच आहेत ना, मग किती पण टाइम लागू दे. मग काय धावपळ करून काय करायचंय ना. त्यामुळे तुम्हाला समजेल अशाच स्पीड मध्ये मी शिकवते. उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तो उंट, मग आपण ती काय म्हणणार? अपोजिट करायचं. पुल्लिंगाचं स्त्रीलिंगी किंवा स्त्रीलिंगाचं विरुद्ध लिंगी करायला सांगतात, म्हणजे कपल, जोड्या ओळखायच्या असतात आपल्याला इथे. तो उंट ती सांडणी. ऑप्शन बी राईट. चला पुढे. भाऊ आणि देश या नामांची सामान्य रूपे अनुक्रमे ओळखा. सामान्य रूप म्हणजे मूळ शब्द वाक्यात वापरल्यानंतर त्याच्यात जो प्रत्यय लागतो, प्रत्यय लागायच्या आधी ज्या मूळ शब्दात जो बदल होतो काना मात्रा उकारच्या स्वरूपात, तो म्हणजे सामान्य रूप. भाऊ शब्द वाक्यात वापरा. माझ्या भावाला किंवा माझ्या भावाने गाडी घेतली. आणि देश आपल्याला देशाप्रती अभिमान हवा. अभिमान हवा. बरोबर.
आता प्रति हा वाला आहे. ठीक आहे. मूळ शब्द भाऊ वाक्यात वापरला, भावा बदल झाला. देश वाक्यात वापरला, देशा बदल झाला. प्रत्यय लागलेले काढून टाकायचे असतात सामान्य रूपाच्या वेळी. भाऊचं भावा आणि देशचं देशा झालेला आहे. कुठे दिसतंय? भावा आणि देशा. ऑप्शन 4 राईट. आहे की नाही सोपं? काय अवघड आहे सामान्य रूप? ती या सर्वनामाची द्वितीय विभक्ती ओळखा. ती काय आहे? आपलं द्वितीय विभक्ती सांगितले. ती म्हणजे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. द्वितीय विभक्ती तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे, कन्फ्यूज होऊ नका. पण विभक्ती ओळखायला सांगितले म्हणजे ती या शब्दाच्या पुढे स ला नाते प्रत्यय लागून तीचं काय तयार होईल? ती स, तिला, ती ना, ती ते होईल का? नाही ना. काय होणार आहे? तिला होईल बरोबर, पण बाकी तीस, तिला, त्यांना अनेक वचन करावं लागेल ना लावताना. ठीक आहे, कळालं? तर ती या सर्वनामाची द्वितीय विभक्तीतील रूप कुठली असणार आहेत? तर तीस. तिजला फक्त इथं पहिली वेलांटी होईल, तिला आणि तिजला. ऑप्शन फर्स्ट राईट. मुलगा चांगला खेळतो यातील चांगला हा शब्द काय दर्शवतो? चांगला काय? आता नामाबद्दल माहिती सांगतोय का क्रियापदाबद्दल? मुलगा चांगला खेळतो म्हटलंय, सांगा काय आहे आपला? तर चांगला मुलगा आहे असं नाही, तर मुलगा चांगला खेळतो. कसा खेळतो? खेळण्याबद्दल विशेष माहिती कळते म्हणजे हा आहे आपला क्रिया विशेषण अव्यय. ऑप्शन सेकंड राईट. पुढे दिनेश निबंध लिहितो यातील लिहितो हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? अकर्मक, द्विकर्मक, विधानपूरक, सकर्मक. दिनेश निबंध लिहितो, लिहिणारा कोण? दिनेश. दिनेश झाला कर्ता, लिहिला तो काय? निबंध. निबंध झाला कर्म. ज्या वाक्यात कर्म आलेलं असते त्या वाक्यातील क्रियापदाला आपण काय म्हणतो? सकर्मक क्रियापद म्हणतो. म्हणून ऑप्शन फोर्थ राईट. साप माझ्या समोरून गेला या वाक्यातील समोरून हा शब्द कोणत्या अव्यय प्रकारात मोडतो? कालवाचक अव्यय, स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय, अर्थमूलक अव्यय, रीतिवाचक अव्यय. आता साप माझ्या समोरून गेला, ओळखा. सर्वनाम आहे माझ्या. कुठून गेला? समोरून. सेपरेट वापरलाय म्हणून क्रिया विशेषण अव्यय. स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय. ऑप्शन सेकंड. शब्दयोगी दिलेलाच नाहीये की शब्दाला किंवा नाम सर्वनामाला जोडून आलाय म्हणायला इथे. क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन बदलाप्रमाणे बदलत नाही व ते नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी असे एकवचनी राहतं, तर अशा वाक्यरचनेस काय म्हणतात? आतापर्यंत परीक्षेत प्रश्न विचारला जात होता की भावे प्रयोगाचे वाक्य हे डॅश डॅश किंवा भावे प्रयोगातील क्रियापद हे, मग पुढे यायचं की नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असे स्वतंत्र असते. आता उलट दिलंय. ठीक आहे, हे कोणाच्या बाबतीत आहे? भावे प्रयोगाच्या बाबतीत आहे. म्हणून ऑप्शन फर्स्ट राईट. चादर, मैदान, पैसा, गुलाल हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत घेण्यात आलेले आहेत? यातला पैसा शब्द याच वर्षीचा PYQ आहे आणि गुलाल गेल्या वर्षीचा आहे, त्यामुळे यांच्यावरून तुम्ही ओळखू शकता. बाकी मैदान आणि चादर. अरबी, फारसी, पोर्तुगीज आणि इंग्रजी. इंग्रजीमध्ये लिहित नाही त्याच्यामुळे इंग्रजी येत नाही. राहिला अरबी, फारसी आणि पोर्तुगीज. द्या उत्तर. कुठले आहेत हे? तर फारसी भाषेतून मराठीत घेतलेले आहेत. ऑप्शन सेकंड. सचिन परत आल्याखेरीज राहील का? तर वाक्याचा प्रकार काय येईल? प्रश्न विचारलाय ना, म्हणजे सचिन परत येणारच असा अर्थ निघतोय इथे. बट वाक्यात प्रश्न विचारल्याचा बोध होतोय म्हणून हे वाक्य काय आहे? प्रश्नार्थी. आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह सुद्धा दिसतच आहे. ऑप्शन फर्स्ट राईट. मी शाळेत जाणार नाही कारण मला ताप आला आहे. वाक्याचा प्रकार संयुक्त, सुट्ट वाक्य आहे, केवल वाक्य आहे की मिश्र वाक्य आहे? मी शाळेत जाणार नाही पहिलं वाक्य, मला ताप आला आहे दुसरं वाक्य, जोडले कारण या अविकारी शब्दाने. मी शाळेत जाणार नाही, का जाणार नाही याचं कारण पुढच्या वाक्यात कळते की मला ताप आलाय. हे वाक्य झालं. मग पहिल्या वाक्याचं कारण दुसऱ्या वाक्यात कळते म्हणून कारणबोधक. कारणबोधक कोणाचा प्रकार आहे?
गौणत्व सूचकचा प्रकार आहे आणि गौणत्व सूचकच्या प्रकारांमधली कुठल्याही अविकारी शब्दाने जर दोन वाक्य जोडली तर ती काय असतात? मिश्र वाक्य असतात. ऑप्शन 4 राईट. चला पुढे. 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. आला परत 2 वर्षे फिरत होता सारखाच. म्हणजे PYQ जास्तीत जास्त वेळा रिपीट झाल्या गेल्या वर्षी सुद्धा आणि त्याच्या आदल्या वर्षी सुद्धा. होकारार्थी किंवा विधानार्थी वाक्य आहे. होकारार्थीचं नकारार्थी करायचंय, म्हणजे आहेचं नाही करायचंय. मग असं करत असताना ट्रिक आहे की वाक्यातील जो मूळ मेन शब्द आहे त्या शब्दाचा विरुद्धार्थी. मोठी आहे म्हणजे कशी नाहीये? लहान नाहीये ना. 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे म्हणजे 500 रुपये ही काय लहान रक्कम नाही. लहान नाही म्हणजे मोठी आहे. वाक्याचा अर्थ तोच ठेवायचा, फक्त वाक्य रूपांतर करायचं दुसऱ्या याच्यामध्ये. 500 रुपये ही काही लहान रक्कम नव्हे. मोठी नव्हे नाही, मोठी आहे. अर्थ नाही बदलायचा आपल्याला, म्हणून ऑप्शन फर्स्टच राईट येणार आहे. फर्स्टच राईट. चला पुढे. झाडे या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेतल्यास त्याचं लिंग कुठलं येईल? झाडेचं मूळ रूप काय आहे? हे अनेक वचन झाले. मूळ शब्द आहे झाड. झाड हा शब्द कुठल्या याच्यामध्ये? झाडला काय म्हणतो आपण? ते झाड. ते म्हणजेच नपुंसक लिंगी. ऑप्शन फर्स्ट राईट. पुढे. यामिनी, शर्वरी, रजनी, विभावरी, अप्सरा यातील ऑडमॅन आउट कुठला आहे? विभावरी, अप्सरा, शर्वरी आणि रजनी. वेगळा शब्द कुठला आहे? बाकी तिघही रात्र शब्दाचे समानार्थी आहेत. फक्त अप्सरा नाहीये त्याचा समानार्थी, म्हणून ऑप्शन सेकंड राईट. पुढे. तुम्ही बोलावले तर मी येईन. वाक्याचा प्रकार कुठला असेल? संकेतार्थी, स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी. जर तुम्ही बोलवलं तर मी येईल, बरोबर ना. जर तरचा इकडे तर आहे म्हणजे तिकडे इनव्हिजिबल जर आहेच. जर तरचा संबंध आज्ञा नाहीये, फक्त काळाचा बोध पण नाहीये आणि वाविव्य प्रत्यय सुद्धा नाही. संकेत अट दिलेली आहे, असं झालं तर तसं होईल. बोलावलं तर येईल, बरोबर ना. ऑप्शन फर्स्ट संकेतार्थी. खालील शब्दातून निश्चितपणे एकवचनी शब्द कुठला आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. निश्चितपणे एकवचनी हा शब्द झालेला आहे ऑलरेडी. प्रश्न खूप जास्त वेळा एक्झामला विचारून झालाय. आता एक वचन सांगितले, बट खाटचं अनेक वचन खाटा होतं, चांदणीचं अनेक वचन चांदण्या होतं, लाट या एकवचनी शब्दाचं अनेक वचन लाटा होतं आणि झरा या शब्दाचं अनेक वचन झरे होतं. म्हणजे हा एकटाच इकडे दिसतो राईटला, म्हणजे हा मुळात एकवचनी आहे, बाकीचे अनेक वचनी होते. ठीक आहे ना. ऑप्शन फोर्थ राईट. पुढे. काळ ओळखायचा आहे. मी धुरंधर चित्रपट पाहिलेला आहे. संयुक्त क्रियापद. ट्रिक काय लक्षात ठेवायची? संयुक्त क्रियापद जेव्हा एकटं क्रियापद असतं तेव्हा तो कोणता ना कोणता साधा काळ असतो. आता एकटं क्रियापद नाहीये, आता एकटं क्रियापद नाहीये, संयुक्त क्रियापद म्हणजे एकतर पूर्ण काळ असेल, अपूर्ण काळ असेल किंवा रीती काळ असेल. ट्रिक लक्षात ठेवायची. सहाय्यक क्रियापदावरून काळाचा मुख्य प्रकार ओळखावा, अनुधाती साधितावरून काळाचा उपप्रकार ओळखावा. ठीक आहे म्हणजे वर्तमान काळ आणि पाहिलेला म्हणजे क्रिया पूर्ण झाली वर्तमान काळात, म्हणूनच पूर्ण वर्तमान काळ. ऑप्शन फर्स्ट राईट. धुळ्याचा 23 नंबरचा प्रश्न. पेपर पॅटर्न पण कळून येतो आपल्याला किती प्रश्न मराठीत विचारले जातात. 25-25चा पोलीस भरतीला आपला पेपर पॅटर्न आहे. खालील पैकी स्थलवाचक शब्दयोगी अव्यय कुठलं आहे? म्हणजेच नामाला जोडून वापरतो आणि तो क्रियेचं ठिकाण दाखवतं. आधी, परीस, समक्ष, जोगा. स्थलवाचक शब्दयोगी अव्यय कुठला असणार आहे? तो माझ्या समक्ष तिला भेटला. कुठे भेटला? तर माझ्या समक्ष. ठीक आहे. ऑप्शन 3. याच्या परिस्थिती बरी. तुलना केलेली म्हणजे तुलनावाचक. आधी. आधी कधी? तर आधी म्हणजे काळाचा बोध होतोय, कालवाचक. आणि चहा माझ्या जोगा झाला, योग्यतावाचक. कळतंय? मग ऑप्शन कुठला राईट आहे? ऑप्शन 3 राईट. शब्दाच्या रूपात बदल कशामुळे होतो? लिंग, वचन, विभक्ती यापैकी सर्व. आता मूळ शब्द घर घेऊया. या घरामध्ये कशामुळे बदल होतो? घरचं लिंग बदला, घरे, सॉरी घरचं लिंग बदला, ते घर, ती इमारत झाली. शब्दात बदल झाला लिंगामुळे, मग तेच उत्तर लगेच बरोबर द्यायचं नाही. बघा पुढे.
घरचं वचन बदला, घरचं अनेक वचन घरे. घराला विभक्ती प्रत्यय लावा. घरात फार जळमटे झाले आहे, घरात, घरचं घरा झालं. घरचं इमारत, घरे, घरा. लिंग वचन विभक्ती खानप्रमाणेही या मूळ शब्दामध्ये बदल होतो, म्हणून यापैकी सर्व राईट. ऑप्शन 4 राईट. पुढचा 25 नंबरचा आपल्या धुळे जिल्ह्यातला प्रश्न. दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात? ही व्याख्या आहे. शब्दांच्या जातीमधला एक टॉपिक आहे. दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडणारा अविकारी शब्द म्हणजेच उभयान्वयव्य. कुठले? आणि, व, अन, आणखी, शिवाय, नी, म्हणून, की, जर, तर, किंवा, वा, अगर, नाही तर, की, पण, परी, परंतु, बाकी, सबब, म्हणजे यासारखे हे अविकारी शब्द काय करतात? वाक्यात दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्याचं काम करतात. ही काय आहेत? आपली मुळात उभयान्वयव्य आहेत. ठीक आहे. ऑप्शन फर्स्ट राईट. तर बरोबर 25 पैकी 25 चा पेपर पॅटर्न इथे फॉलो केलेला आहे. व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. पेपर मॉडरेट, जास्त इझी पण नव्हता आणि जास्त हार्ड पण नव्हता, मॉडरेट लेवलचा होता. ठीक आहे. त्यामुळे व्यवस्थित तयारी करा. या जिल्ह्यात जे फॉर्म भरतात त्यांनी हा जिल्हा प्लस बाकी सगळ्या जिल्ह्यांचे प्रश्न सुद्धा बघायचे, कारण या जिल्ह्याचे प्रश्न त्या जिल्ह्यात, त्या जिल्ह्याचे प्रश्न या जिल्ह्यात मिक्स होत असतात, विचारले जात असतात. ठीक आहे. बाय बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट. जय हिंद.